नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागील 2 दिवसापासून शेतकऱ्यांमध्ये चर्चेत असलेला विषय किंवा अशा बातम्या येत होत्या की पीक विमा वाटपाचा जो काही निकष आहे केंद्र सरकारने त्यामध्ये बराच सारा बदल केलेला आहे आणि वाढीव पीक विमाची रक्कम जी आहे ती आता मिळणार आहे। नेमकं शेतकऱ्यांमध्ये एक उत्साहाचं वातावरण होतं, कुतूहल होती शेतकऱ्यांना जाणून घेण्यासाठी की नेमकं निकष बदल काय केलेले आहेत केंद्र सरकारने इलेक्शनच्या तोंडावरती। नेमकं हे बदल शेतकऱ्यांसाठी सकारात्मक राहतील का आणि वाढीव पीक विमा जे होणार आहे तो मग मागील वर्षीचा खरीपचा 2025चा हंगामापासून धरणार आहे का इथून पुढे होणाऱ्या पीक विमामध्ये सहभागी घेणाऱ्या लोकांसाठीच त्याचा फायदा होणार आहे। आजपर्यंत आपण पाहिलं आहे की शेतकरी पेरणी केल्यानंतर विमा उतरवतो, जे काही प्रीमियम असेल ते प्रीमियम भरून शेतकरी विमा उतरवतो, परंतु या ना त्या कारणानं टेक्निकल कारण देऊन विमा कंपनी जे काही नुकसान झालेलं आहे दावा केला असताना सुद्धा त्या शेतकऱ्याला त्याचा मोबदला मिळत नाही। अशा प्रकारे आपण पाहतोय की मागील बऱ्याच वर्षापासून विमा कंपन्या ह्या गड्डर होत चाललेल्या आहेत। त्यामुळेच काय तर त्याच्यावर आळा बसवण्यासाठी या नवीन निकष किंवा नवीन नियमावली केंद्राने लागू केलेली आहे। आपण पाहतोय की जर समजा एखाद्या शेतकऱ्याने क्लेम केला, नुकसान झाल्याचा दावा जर केला असेल, ऑनलाईन पद्धतीने दावा केला असेल, तर त्या ठिकाणी कंपनीचे प्रतिनिधी आणि तालुक्याचे जे काही अधिकारी आहेत कृषीचे ते येतात, जे काही पंचनामा आहे तो पंचनामा केला जातो, कारवाई केली जाते आणि ते निघून जातात। परंतु त्यानंतर जे काही त्यावरती कारवाई होणे अपेक्षित असते ती अपेक्षित कारवाई होत नाही। शेतकरी मग 2-3 महिन्यानंतर कृषीच्या ऑफिसमध्ये जातो, बँकेत जातो, परंतु त्याला कसलंच त्या कारवाईवरती उत्तर मिळत नाही। अशाच प्रकारे बरेच सारे शेतकरी कारवाई करूनही त्याच्या पंचनामा होऊनही त्यांना योग्य तो मोबदला मिळत नाही। आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे की जे काही नुकसान झालेलं आहे टक्केवारी हे कृषीचे अधिकारी आणि विमा कंपनीचे प्रतिनिधी ठरवायचे आणि पैशाचं वाटप हे त्यांच्याच मनावरती व्हायचं। यामध्ये सरकारचा कुठंच हस्तक्षेप नसायचा, त्यामुळे मनमानी ही पीक विमा कंपन्याची चाललीच जायची। परंतु आता ही नवीन धोरण किंवा नवीन निकष काय असणार आहे, या निकषामुळे शेतकऱ्याचा फायदा होणार आहे का, वाढीव रक्कम जी मिळणार आहे ती रक्कम किती मिळणार आहे आणि येणाऱ्याच खरीप हंगामापासून सुरू होणार आहे का खरीप 2023 पासून या वाढीवची नियमावली लागू होणार आहे, हाच काय तो गुंता प्रश्नाचा झालेला आहे। मान्य आहे विषय गंभीर आहे, परंतु मी समजून सांगायला खंबीर आहे। त्यामुळं इडापिडा जाऊ दे आणि बळीराजाचं राज्य होऊ दे म्हणत आपण या विषयाला सुरुवात करूया। मित्रो, 1 रुपयात पीक विमा सुरू केल्यापासून महाराष्ट्र राज्यामध्ये बहुतांश शेतकरी 90% पेक्षा जास्त शेतकरी आता पीक विम्यामध्ये सहभाग नोंदवत आहेत। परंतु याचाच दुसरा भाग म्हणजे काय, बोगस विमा प्रकरण। 1 रुपयामध्ये विमा भरायचा म्हणून काही लोक बोगस विम्याचे प्रकरण दाखल करून कृषी विभागाकडनं किंवा सरकारकडनं विम्याची लूट ही केली जात आहे। ती थांबवण्यासाठी पहिला निकष सरकारने जे लावलेला आहे तो म्हणजे डीबीटी लिंक खात्यावरतीच पैसे जाणार। म्हणजे जर तुम्ही खरेखुरे शेतकरी असाल आणि तुमचं आधार कार्ड जर संलग्न असेल तुमच्या खात्याला तरच तुम्हाला तुमचा त्या विम्याचा लाभ होणार आहे। तर हा एक मोठा बदल यापुढे राहणार आहे विमा वाटपाच्या संदर्भात। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जर शेतकरी विमा उतरवत असेल तर त्याला डीबीटी लिंक असलेलं खातं असणं अत्यावश्यक झालेलं आहे। निकष क्रमांक 2, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे जी काही कारवाई नुकसानीचा दावा केल्यानंतर जी काही कारवाई विम्याचे प्रतिनिधी करतात किंवा कृषीचे ऑफिस करतात त्या कारवाईचं पुढं काय होतं हे अद्याप शेतकऱ्याला समजत नाही शेवटपर्यंत। त्यामुळं आता सरकारने नवीन निकष टाकलेला आहे की जी काही कारवाई पंचनामा होईल त्या पंचनामाचा रिपोर्ट विमा कंपन्याला बंधनकारक आहे केंद्र सरकारकडे देणं आणि केंद्र सरकार PMFBY म्हणजेच प्रधानमंत्री फसल विमा योजना ज्यावरती की आपण पीक विमा भरतो त्या पोर्टलवरती तुमचं जे काही नुकसानीचं जे काही पंचनामा केलेला आहे त्याच्यावरती जी काही कारवाई घेतली आहे ती त्या पोर्टलवरती प्रसिद्ध करणार आहे। त्यामुळं शेतकऱ्यांना सुखकर जाईल की तुमचा जे काही दावा आहे तो कोणत्या टप्प्यात अडकलेला आहे किंवा किती टक्क्यांनी निकाल लागला आहे आणि तुम्हाला त्याची रक्कम मिळाली का नाही। हा होता निकष नंबर 2। निकष नंबर 3, किती नुकसान झालं आहे आणि नुकसान झाल्यानंतर किती टक्के पैसे वाटप झाले आहेत हे विमा कंपनी ठरवायची आणि ती परस्पर पैसे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पाठवून द्यायची। तर हे काही चाललेल्या रूढी परंपरा होत्या। आता यामध्ये सरकारने तिसरा निकष म्हणून तिसरा बदल म्हणून असा काढलेला आहे की विमा कंपन्याला जे काही नुकसान चा पात्रता झालेला आहे, शेतकरी पात्र झालेला आहे नुकसानाच्या टक्केवारीमध्ये जी काही रक्कम असेल ती विमा कंपन्याला ती रक्कम अदा करायची आहे केंद्र सरकारकडे आणि केंद्र सरकार
त्यांच्या मार्फत डीबीटीच्या मार्फत शेतकऱ्यांना ती रक्कम पुरवली जाणार आहे। तर अशा प्रकारे सरकारचं जे काही केंद्राचं जे काही कंट्रोल असणार आहे ते पूर्णपणे विमा कंपनीवर असणार आहे आणि त्यामुळं जी काही मनमानी किंवा चालढकलपणा असेल किंवा कामचोरपणा असेल विमा कंपनीच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून किंवा विमाच न देणं ही काही गुंडगिरी शाही जी चालली असते विमा कंपनीची त्याला आळा कुठंतरी या 3 निकषामुळे बसणार अशी आपण अपेक्षा करू। आता तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रयोगामध्ये नवीन बदल हे केंद्र सरकारने लागू केलेले आहेत। आशा करूया की हा बदल जे काही घडणार आहे तो घडणारा बदल आणि यामुळे जे काही शेतकऱ्यांना वाढीव रक्कम मिळणार आहे ती लवकरात लवकर कशी मिळेल आणि त्याबद्दलच नवीन अपडेट्स आपण आपल्यासोबत सतत शेअर करत राहू। त्यासाठी माझी तुम्हाला विनंती आहे या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका, जेणेकरून जी काही खरी माहिती आहे आणि जी काही सोप्या भाषेत अगदी सोप्या भाषेत करून देण्याचा प्रयत्न मी तुम्हाला करत राहील। माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। महाराष्ट्र, धन्यवाद।